सर्वप्रथम जय ज्योती जय क्रांती. मी सौ माधुरी गजानन धनोकार, अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ अकोला महाराष्ट्र. माननीय दशरथ कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची धरुणी कास. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची धरुणी कास. माननीय दशरथ कुलकर्णी सरांनी लाविले जे रोपटे, माननीय दशरथ कुलकर्णी सरांनी लाविले जे रोपटे, त्याचा वटवृक्ष झाला आज, त्याचा वटवृक्ष झाला आज. गुरु शिष्याच्या समता पुरस्काराने आम्हा सावित्रींच्या लेकींचा सन्मान नसून फुले दाम्पत्यांच्या विचारांचा सन्मान आहे. सन्मान व पुरस्कार उत्साह व सहभाग वाढविणारे असतात. संघटनेला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्रींच्या लेकींचा आनंद द्विगुणित झालेला आहे. सावित्री शक्तीपीठाला यावर्षी 2 पुरस्कार मिळाले. ते वेगवेगळ्या 2 भूमीतून मिळाले. कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती व संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे असतात. याची प्रचिती आपल्या सावित्रीच्या लेकींमध्ये जाणवलेली आहे. सावित्री शक्तीपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघत आहे. यामुळे आज आम्ही कार्य करत असताना समाजातील उद्योग, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य वाढत आहे. आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कलागुणांना प्रोत्साहित करून आपल्या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य दशरथ कुलकर्णी यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, वक्ता, साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक व गृहिणींचा सहभाग असलेली संघटनात्मक मजबूती बांधणी म्हणजे सावित्री शक्तीपीठ होय. त्यांनी गाव, शहर, जिल्हा, विभाग, राज्य, देश, विदेश पातळीवर सुमारे 25,000 महिलांचे संघटन उभं करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्य विचारांची ज्योत नव्याने प्रज्वलित केली. आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील अमाप बांधवांच्या घरात वचून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे. आणि आम्ही सावित्रीच्या लेकीही फुले दाम्पत्यांचे प्रबोधनात्मक कार्य करीत आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहे. आणि त्यांची एकूणच फलश्रुती म्हणजे आज कधी नव्हे इतक्या उत्साहाने महात्मा फुले जयंती सर्वजण एकत्रित येऊन थाटात साजरी करतानाचे आश्वासक चित्र सबंध राज्यभर आपल्याला दिसत आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले काम करीत आहेत. पोथीनिष्ठ जुन्या रूढी परंपरा फुले दाम्पत्यांच्या सत्यशोधक विचारांच्या कसोटीवर तपासून घेऊन आपले संघटन येत्या काळात अधिकाधिक मजबूत व व्यापक करणे, समाजाला महापुरुषांचे विचार देणे अशी अनेक कार्ये सावित्रीच्या लेकी व गुरुवर्य अण्णासाहेब कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली करत आहे. या सर्वोत्तम कार्याबद्दल मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय मनोज भाऊ घोडके यांच्या टीमने महात्मा फुले जयंती दिनानिमित्त आम्हाला सावित्रीच्या लेकीच्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी त्यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून सावित्रीची लेक व सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनीताताई शिंदे यांना विशेष तत्त्वाने सन्मानित केले आहे. ही गोष्ट सावित्री शक्तीपीठाचा गौरव वाढविणारी आहे. तर दुसरीकडे प्रागतिक विचारांच्या महापुरुषांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ संलग्नित पंचशील मंडळ महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकीचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने सन्मानित केले आहे. दोन्ही सन्मान हेच आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची खरीखुरी पावती आहे. आपल्या संघटनेला एकाच वर्षात एकाच महिन्यात राज्यातील 2 भिन्न स्वाभाविक विभागात गुरु शिष्य परंपरेतील आम्हा सावित्रीच्या लेकींचा
कार्याची दखल घेऊन आम्हाला समता पुरस्काराने सन्मानित करून मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही वरील संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ऋणी आहोत. या प्रसंगी आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलकर्णी सर सावित्रीच्या लेकींच्या सन्मानाबद्दल सावित्रीच्या सर्व लेकींचे अभिनंदन करून तेव्हांना शुभेच्छा देत आहे. याबाबत आमच्या भागातून आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या होत्या. आम्हा सावित्रीच्या लेकींना कामास प्रोत्साहन मिळून कार्यात गती येत आहे. सर्व सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांच्या संघटनात्मक सहभाग वाढत आहे. नवयुवती समाज कार्यात सहभागी होत आहेत. सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करत आहे. इतर अनेक संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था आपल्या कार्यांचे अनुकरण करीत आहे. म्हणूनच आज आमचा सन्मान म्हणजे समाज कार्याची दिशा बदलणारा ठरला आहे असल्याचे मत माननीय दशरथ कुलकर्णी सर यांनी बोलून दाखविलेले आहे. जय ज्योती जय सावित्री. धन्यवाद.